चा- चला बा सुरुवातीच्या दोन्ही मॅचेस 5 ओव्हरच्या असतात.
आजच्या मेरिटनुसार क्रिकेटमध्ये खेळ करणं अतिशय महत्त्वाचं आहे. या अगोदर एक शॉर्ट सिलेक्शन मला म्हणजे त्याच कारणाचं आदरणीय सूरजजी तुपे यांना मी विनंती करतो व्यासपीठावरती नाश्ता नसावा. मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत असताना भव्य व्यासपीठावरून प्रसादबाई थोरवे, त्यानंतर सिद्धेशबाई थोरवे आणि आदरणीय चंद्रकांत नागते सर या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांना विनंती की मंचावरती या आपण. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. या ठिकाणी आपण पाहतोय आमचे प्रमुख अतिथी कर्जत कालापूर विधानसभा युवा सेना प्रमुख आदरणीय प्रसाददादा तोरवे यांच्याकडून मात्र प्रत्येक षटकाराला संपूर्ण दिवसभर जितके षटकार येतील त्या प्रति षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. प्रत्येक बॅटरने याची नोंद घ्या. प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जितके षटकार येतील तितके 500 रुपये प्रत्येक बॅटरीच्या खिशामध्ये पाहायला मिळतील. चांगला फटका यावेळी दैदिप्यमान पाहायला मिळतोय. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. मैदानावरती धावसंख्या येते 9 आकड्यावरती. एक इकॉनॉमिकल स्टार्ट मिळाले दोनही संघांना आणि सन्माननीय प्रसादबाई थोरवे या स्पर्धेच्या ठिकाणावरून खरं तर रजा घेत आहेत. मी पुन्हा एकदा दादांचं मी कौतुक करतोय. एक बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी प्रसादबाई थोरवे यांनी दिला, त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. त्यांच्या समोर सिद्धेशजी लाड यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. आज संपूर्ण दिवसभरामध्ये जितके षटकार आपल्याला पाहायला मिळतील त्या प्रत्येक षटकारामागे 500 रुपयांचा कॅश प्राइज या लाडिवली प्रीमियर लीगमध्ये आपण पाहतोय. पारितोषिकांचा वर्षा. पहिलं पॉवर प्लेचं षटक संपलंय. धावसंख्या पोहोचली आहे ती 9 आकड्यावरती. एक गडी बाद झालेला आहे महत्वपूर्ण कमळाकरच्या स्वरूपामध्ये. इकॉनॉमिकल स्टार्ट मिळालाय दोनही संघांना या मॅचमध्ये. बॅलन्स टार्गेट सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचावं लागेल, कारण नाणेफेक जिंकले या मॅचमध्ये. बॅटिंग करणाऱ्या हरेश्वर 11 आणि बॅटिंग करत असताना 50+ धावसंख्या ही उभारावीच लागेल. सेकंड ओव्हर योगेश पवार आलाय बॉलिंग मार्कवरती. ईश्वर मिसाल ऑन स्ट्राईक आहेत. तुषार नॉन स्ट्राईक एंड वरती आहे. त्याने एकही बॉलचा सामना केलेला नाही अद्याप तरी. पहिलाच बॉल लीव केलाय बॅटरनं. माहिती आहे दिशा खराब आहे पण जर सांगतायत सर. व्हाईट बॉलचा इशारा आहे आणि एक्स्ट्राची धाव धावफलकावरती जोडली जाते. एक्स्ट्राच्या मदतीनं धावसंख्या आहे ती 10 आकड्यावरती. 10 रन्स ऑन स्कोर कार्ड. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी आकडा. भारतातील महान खेळाडू मध्ये खरं तर गणना केली जाते ते सचिन रमेश तेंडुलकर यांचा जर्सी आकडा. 10 धावा धावफलकावरती आहेत. योगेश पवार पहिलाच बॉल लाईन खराब फेकतो. वेगवान बॉल पुन्हा एकदा, परंतु दिशा पुन्हा सेम. ऍक्शन रिप्ले पंच सांगतात पुन्हा खराब चेंडू फेकलेला आहे गोलंदाजी मार्कवरती योगेश पवारनं. 1 मोर व्हाईट बॉल. आणखी एक एक्स्ट्राची धाव ऍड होते. धावफलकावरती धावसंख्या पोहोचली ती 11 आकड्यावरती. साई पिंपरकर साथी स्कोरर माहिती सांगतायत. बागफुला जाऊन वॉड शॉट. गॅप मध्ये मादक सौंदर्य. नेत्रदीपका फटका. परफेक्ट टायमिंग. परफेक्ट गॅप मिळाली आहे. बॉल डीप पॉइंट मध्ये पाठवलाय.
ईश्वर मिसाल यांचा योगेश पवारच्या विरोधात हा अप्रतिम चौकार. अप्रतिम फटका होता. गॅप सिलेक्शन बहारदार. तसा सुईमधून धागा व्हावा ना त्याच पद्धतीचा फटका होता. डीप पॉइंट मध्ये सौंदर्यात्मक फटका. प्रेमात पाडणारा फटका होता. खरं तर अप्रतिम एक्सलेंट शॉट. धावसंख्या पोहोचली ती 15 या आकड्यावर. योगेश पवारचे षटक 2 व्हाईट बॉल नंतर चौकार आलेला आहे पहिल्याच बॉलमध्ये. टोटल 6 धावा खर्च झाल्या. बॅक फुलला जाऊन वॉट अ शॉट. क्रिकेटमध्ये शक्तीपेक्षा युक्तीला देखील महत्व आहे. बॉल निघून गेला डीप थर्ड मॅन मध्ये. लगातारचा दुसरा धमाका. बॉल सीमा पार. रुपे ऑन द गो. शरद तुपे यांनी खरं तर पुरस्कृत केलेला संघ आहे आणि ते देखील व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. प्रतिम बॅटिंग आहे. शक्तीपेक्षा क्रिकेटमध्ये युक्तीला देखील महत्व आहे. लेट रिया स्ट्रोक होता. लेट कटचा फटका. 4 धावा मिळाल्यात. महागडी कामगिरी आहे. योगेश पवार संपूर्णपणे बॅकफूट वरती या मॅच मध्ये. आणखी एक बॉल गॅप मध्ये ढकललाय. आणखी एक अप्रतिम फटका आहे. लगातारचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये. ईश्वर मिसाल यांच्या बॅट मधून चौकार हॅट्रिक मारलेली आणि या चौकार हॅट्रिक साठी टीमचे संघ मालक सुरेशजी तुपे यांच्या वतीनं 200 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे चौकार हॅट्रिक साठी. अप्रतिम खरं तर बॅटिंग आपण पाहतोय. बॉलच्या मेरिट नुसार क्रिकेट आहे. गॅप सिलेक्शन. पॉवर प्ले नंबर 2 चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अशा रीतीची बॅटिंग हवी आहे हे सर्व पाहायला मिळतंय खरं तर ईश्वर मिसाल यांच्या बॅटमधून. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आहे. रनआउटची संधी आहे. व्यवस्थित गॅदर करू शकलेले नाहीत फिल्डर. कदाचित चान्स क्रिएट होऊ शकला असता परंतु रन मिळाली ती एक. एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 रन्स ऑन स्कोर कार्ड. 24 धावा धावफलकावरती. या षटकामध्ये आक्रमकता आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये इकॉनॉमिकल स्टार्टअप मिळालं दोनही संघांना परंतु योगेश पवारच्या षटकामध्ये बेधुंद बॅटिंग चालू होती खरं तर ईश्वर मिसाल यांची आणि धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 24 या आकड्यावर. तुषार दगडे ऑन स्ट्राईक आहे. प्रथमच येतो या मॅच मध्ये तुषार दगडे ऑन स्ट्राईक. लाडिवली प्रीमियर लीग पर्व 8वेचा आपण आनंद घेतोय. पुढ्यात टाकलेला बॉल ओव्हर फुल टॉस. चांगला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट मध्ये. 3 सीमारक्षक पेट्रोलिंग करतायत. पॉवर प्ले 2चं षटक आहे आणि अद्याप तरी खराब कामगिरी आहे योगेश पवारची आणि थोडा तो महागडा ठरला या मॅच मध्ये. 2 षटकार जर आले ईश्वर मिसाल यांच्या बॅटमधून तर 500 रुपयांचा कॅश प्राइज सुरेशजी तुपे यांच्या वतीनं. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. पुढे टाकलेला बॉल अलंग कार्पेट वेगानं केलाय. गॅप आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलाय काऊ कॉर्नर झोन मध्ये. काऊ कॉर्नर मधून लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पोहोचलाय. तोपर्यंत रन मिळते ती फक्त आणि फक्त एक. एकेरीनं ओव्हर नंबर 2 देखील संपले. पंच सांगतायत त्यांना 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13.00च्या इकॉनॉमीनं टोटल धावसंख्या 26 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर 1 विकेट लॉस. टीम ईश्वर 11ला आपण या मॅच मध्ये हरेश्वर 11ला या मॅच मध्ये आपण पाहतो. ईश्वर मिसाल यांची बॅटिंग पॉवर प्ले नंबर 2 मध्ये बेधुंद करणारी बॅटिंग होती आणि संघ आता एका मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय. 2 षटकांमध्ये धावसंख्या आहे ती 26 या आकड्यावर. 17 धावा आल्या दुसऱ्या षटकात. अनिलजी काले आपण उपस्थित असाल तर आपण देखील व्यासपीठावरती या. आपण खरं तर परी 11 संघाला पुरस्कृत केले. खरं तर मी आपणास देखील विनंती करतो की व्यासपीठावरती येऊन आपण असा नसतो आपलं सहर्षमय स्वागत. प्रत्येक संघ मालकाचं देखील तितकंच महत्व आहे या स्पर्धेमध्ये आणि संघ मालकांशिवाय ही स्पर्धा अपूर्ण आहे आणि एक चांगलं सहकार्य. 2 षटकात 26 आहेत. पॉवर प्लेचे निर्बंध आता संपलेले आहेत. 5 सीमारक्षक सीमालगत आता पेट्रोलिंग करू शकतात. अनुमती दिलेली आहे फिल्डिंग टीमला अंपायर्सने देखील. 2 पॉवर प्लेचे निर्बंध हे षटक संपलेले आहेत आणि आता क्षेत्ररक्षण सजवल्यानंतर विखुरलं गेल्यानंतर थोडा धावांना लगाम लावता येईल का गोलंदाजांना. पहिल्या षटकात संदेश घरत नाही. अप्रतिम स्पेल आताला पुन्हा संदेश घरत वरती विश्वास ठेवला या मॅच मध्ये. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्यात. या षटकात त्याला कमबॅक करणं अतिशय महत्वाचं आहे कारण मोठ्या लक्ष्याकडे अग्रेसर आहे हरेश्वर 11 या मॅच मध्ये.
ईश्वर मिसाल जबरदस्त बॅटिंग करतायत. अनुभव भरपूर आहे क्रिकेटमध्ये, त्याचा फायदा घेत आहेत. वेगवान बॉल खोलात टाकलाय, प्रतिम बॉल होता. ब्रह्मास्त्राचा वापर केलाय कारण अटॅकिंग मोडमध्ये आणि विस्फोटक फटक्यांच्या मोडमध्ये खरं तर फलंदाज ईश्वर मिसाल आणि त्याच्या विरोधात हा योग्य रीतीनं बॉल टाकलेला आहे खरं तर संदेश घरतनं. एकेरीनं धावसंख्या 27 रन्स ऑन स्कोर कार्ड. चांगली बॅटिंग आहे, त्यानंतर चांगली बॉलिंग या मॅचमध्ये केलेली आहे खरं तर संदेश घरत. या गोलंदाजानं तुषारनं 2 षटकार मारले तर सुरेशजी तुपा यांच्या वतीने देखील 500 रुपयांचा कॅश प्राईज आहे. 2 लगातारचे षटकार, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. वाईटचा कॉल केलाय पंचांकडे, परंतु हे पाहायला मिळतं एखादा बॅटर ज्यावेळी निर्धाव बॉल होतो ना त्यावेळी लगेचच पंचांकडे कॉल करत असतो व्हाईट बॉलसाठी. परंतु हा बॉल योग्य रीतीने पंच स्टेबल आहेत. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु पंच देखील तितकेच चाणक्ष बुद्धिमत्तेचे आहेत. सर्व काही विचार विनिमय करून डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे. निर्धाव चेंडू आहे. निर्धावानं संदेश घरात पुन्हा एकदा एक चांगला स्पेल टाकण्याचं सामर्थ्य ठेवतो आणि गरज आहे, कारण मागील षटकात 17 धावा खर्च झाल्यात आणि त्या कव्हर करण्यासाठी कुठेतरी या षटकात एक चांगली गोलंदाजी अतिशय अनिवार्य आहे या मॅचमध्ये. परी 11 आणखी एक वेगवान बॉल गुडलँडच्या स्पॉटवरती अनएक्सपेक्टेबल बाउन्स घेत विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल. आणखी एक निर्धाव प्रेशरमध्ये खरं तर बॅटर आता तुषार दगडे. अजून एक जर निर्धाव बॉल आला संदेश घरातच्या षटकामध्ये 200 रुपयांचा कॅश प्राईज आदरणीय सुरेशजी तुपे यांच्या वतीनं. निर्धाव चेंडू येईल का या निर्धाव बॉलसाठी? 2 लगातारची निर्धाव. तुषार दगडे ऑन स्ट्राईक आहे. प्रेशरमध्ये तुषार. निर्धाव चेंडू आलेला आहे का? निर्धाव चेंडू आलेला आहे आणि 200 रुपयांचा कॅश प्राईज जिंकलाय खरं तर संदेश घरतनं. परंतु कॅश प्राईज पेक्षा संघासाठी धावा तो खऱ्या अर्थानं वाचवतोय, हे अतिशय महत्वाचं आहे. धावसंख्या थांबली ती पुन्हा एकदा 27 रन्स या स्कोर कार्डवरती. ईश्वर मिसाल जबरदस्त बॅटिंग करतो आणि तुषार दगडे त्याला साथ देत नाहीये. क्रिकेटमध्ये सांघिक खेळाचा खऱ्या अर्थाने योगदान अतिशय महत्वाचं आहे. एक बॅटर बेधुंद बॅटिंग करतोय आणि दुसरा बॅटर निर्धाव चेंडू खेळतोय, त्यामध्ये पुन्हा चान्स ईश्वर मिसाल यांच्यावरती येतोय. स्क्वेअर लेगला उडवलाय बॉल. ऍक्टिव्हेट प्लेअर डीपमध्ये उचलतायच फेकतायत बॉल तोपर्यंत मिळते ती सिंगलनं स्ट्राईक रोटेट होतीये. 3 निर्धाव चेंडू त्यानंतर स्ट्राईक रोटेट. तुषार दगडे प्रेशरमध्ये संपूर्णपणे पुन्हा एकदा इकॉनॉमिकल गोलंदाजी. पुन्हा एकदा 2च धावा खर्च केल्यात अद्याप तरी 5 बॉलमध्ये संदेश घरतनं आणि पुन्हा आपल्या स्पेलमध्ये संघाला कमबॅक करून देतोय. ईश्वर मिसाल ऑन स्ट्राईक आहेत. तारणहार बनलेत खरं तर बॅटिंग मार्कवरती या स्पर्धेमध्ये या पहिल्याच मॅचमध्ये फर्स्ट इनिंगमध्ये हरेश्वर 11 संघासाठी. संदेशचा बॉल उडवलाय. काऊ कॉर्नर झोन मध्ये उडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन मध्ये दुसऱ्या तिसऱ्या अटेम्प्टला अखेर पकडले रुपेश नाही झेल आणि संपतो इन्फॉर्म बॅटर ईश्वर मिसाल यांचा खेळ. 3 षटकांचा खेळ संपलाय. कमबॅकिंग स्पेल ठरलंय. केवळ धावा आल्यात 2. महत्वाचा धक्का आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले ती केवळ 28 आकड्यावरती. तुषार 3 निर्धाव बॉल केला आणि तो प्रेशर तर बिल्डअप झाला बॅटर ईश्वर मिसाल यांच्यावरती आणि त्यामध्ये ते बाद देखील होत आहेत मोठ्या फटक्याच्या शोधात. हा क्रिकेटमध्ये देखील विचार विनिमय करण्याचा खेळ आहे. एका बॅटरनं बेधुंद बॅटिंग केली, त्यानंतर दुसरा बॅटरनं प्रेशर घेतला या मॅचमध्ये आणि त्या प्रेशरचा फायदा तर संदेश घरतला झालाय आणि एक महत्वाचा धक्का मिळालेला आहे. 2 अनुभवाचे फलंदाज बाद झालेले आहेत. अजय आलेला आहे बॉलिंग मार्कवरती. फुल टॉस बॉल. तुषार दगडेचा फटका बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. 1 टप्प्याचा अंतर गाठत प्रेशर रिलीज करणारा तुषार दगडेचा चौकार.
निर्धाव चेंडू खेळलाय मागील षटकामध्ये तुषार आणि या पहिल्याच बॉलमध्ये तो चौकार ठोकतोय म्हणजे प्रेशर रिलीज होत आहे आणि अजयला पहिल्याच बॉलमध्ये चौकार आल्यानंतर तो देखील प्रेशरमध्ये जाईल. कॉन्फिडन्स वाढेल का तुषार दगडेचा या मॅचमध्ये? धावसंख्या पोहोचली आहे ती 32 आकड्यावरती. साथी स्कोरर साई पिंपरकर माहिती सांगतायत. 32 ऑन बोर्ड. मागील षटकात संदेश घरतनं पुन्हा कमबॅक करून दिलं परंतु या षटकात सुरुवात खराब झाली आहे पुन्हा एकदा. परी 11 साठी हा फटका डीप स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याचे प्रयत्न सफल. बॉल निघून गेलाय. LPL चा हा पहिला दर्जेदार षटकार. तुषारच्या बॅटमधून पहिला षटकार येतो आणि सन्माननीय प्रसादभाई थोरवे यांचं पारितोषिक प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला डिसिजन द्या. सिक्सर येतोय प्रेक्षक देखील सांगतायत. सीझन 8चा पहिला षटकार आलेला आहे तुषार दगडे याच्या बॅटमधून. दुसऱ्या षटकामध्ये त्याने प्रेशर मध्ये खरं तर 3 निर्धाव चेंडू खेळला आणि त्यानंतर या षटकामध्ये तो आक्रमकता रूप धारण करतोय. पुढे टाकलेला बॉल आणखी एक मोठा फटक्याचा प्रयत्न आहे. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक जज करतोय कोणत्याही प्रकारची चुकी नाहीये. पकडले इथे झेल आणि एक षटकार एक चौकार मारत तुषार दगडे मात्र इथे बाद होतोय आणि महत्वपूर्ण धक्का लागतोय. आणखी एक तिसरा धक्का बाद होतोय तो हरेश्वर 11 संघाचा. तुषार दगडे बॅक टू द डगआउट. 38 धावा धावफलकावर. शरदजी तुपे यांनी पुरस्कृत केलेला आहे हरेश्वर 11 आणि फिल्डिंग करणारा परी 11 संघाला पुरस्कृत केलंय ते अनिलजी काले यांनी. दोन संघ मालकांमध्ये लढत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. ना पैशासाठी ना नावासाठी एक दिवस आपण आपल्या गावासाठी खेळतोय. खरं तर लाडिवली प्रीमियर लीग 2026 पर्व 8वेच आपण मनमुराद आनंद घेतोय. लाडिवलीकरांचा खरं तर कृष्णा सातपुते मैदानाच्या आतमध्ये गेलेला आहे. लावडले अपिले पंचांकडे. पंच सांगतायत दिशा खराब आहे. 39 ऑन बोर्ड. 39 धावा आहेत धावफलकावर. कृष्णा सातपुते स्टाईलनं जर 4 धावा जर ठोकल्या तर संघाकडून 1000 रुपयांचा कॅश प्राइज आहे. लोवर फुलटॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न पुन्हा दिशा खराब आहे. पंच सांगतायत एक्स्ट्राची धाव ऍड होती या धावफलकावरती. धावसंख्या पोहोचली ती पुन्हा एकदा 40 आकड्यावरती. सन्मानजनक धावसंख्या तर उभारली. अजूनही उर्वरित पूर्णपणे एक षटक शिल्लक आहे आणि या षटकातील अद्याप तरी 3 बॉलचा खेळ शेष आहे. टोटल 9 बॉलचा खेळ इथून बाकी आहे आणि 40 धावा आहेत म्हणजे एका मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतोय. बॅटिंग करत असताना हरेश्वर 11 टॉस जिंकल्यानंतर. पुढे टाकलेला बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. लॉंग स्टॉप मध्ये बॉल धावतो. क्षेत्ररक्षक वेगान आलाय पण तो आउटफील्ड फास्ट आहे. बॉल लॉंग स्टॉप मध्ये निघालाय. 4 धावसंख्येसाठी लिडिंग एजनं मिळताय त्या 4 धावा. चव्वेचाळीस धाव्यांपर्यंत पोहोचलाय हरेश्वर 11. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे षटकातील. बॉल चांगला टाकला होता. फील्डची व्ह्यू रचना कदाचित चुकीची आणि त्याच कारणासो बॉल लॉंग स्टॉप मध्ये सहज ट्रॅव्हल झालाय 4 धाव्यांसाठी. चांगला बॉल टाकला होता. अजयनं अप्रतिम बॉल फेकला होता परंतु क्षेत्ररक्षकांची व्यूहरचना चुकीची आहे कारण ते फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक सजवलाय त्याच्यापासून हा बॉल अतिशय दूर होता. गॅप मोठी होती. विकेट किपरने देखील चुकी केलेली आहे. चांगला बॉल टाकला अजयनं. यावेळी कमबॅकिंग बॉल टाकण्याचा प्रयत्न पुन्हा पंच आमच्या दिशेने बोलतायत. असं वाटलं होतं का निर्धाव चेंडू आलेला आहे परंतु पंच विचार करून सांगतायत की पुन्हा खराब चेंडू फेकलेला आहे अजयनं. टोटल 3रा वाईट बॉल फेकतो या षटकामध्ये. 45 धावा धावफलकावरती. अद्याप तरी 17 धावा आल्या त्या षटकामध्ये. मागील षटकात संदेश घरतने कमबॅक केलं.
क्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न डीप स्क्वेअर लेग मध्ये डीप मधून क्षेत्ररक्षक येत आहेत. बॉलला उचलतायत फेकतायत तोपर्यंत रन मिळते ती एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 46. अजूनही एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. टोटल 3 वाईट बॉल फेकलेत या षटकामध्ये अजयनं. लांब लचक षटक आपण हे पाहतोय. टोटल 8 बॉलचा त्यानं अवलंब केलाय आणि अद्याप तरी 5 बॉल त्याचे संपलेत. 3 वाईट बॉल फेकलेत आणि त्याच कारणास्तव उड्यात टाकलेला बॉल हुक केलाय. अप्रतिम फटका आहे. पुन्हा लॉंग स्टॉप मध्ये क्षेत्ररक्षकाला वेगानं वेल फिल्डिंग. डीप फाईन लेग पासून लॉंग स्टॉप पर्यंत पोहोचणं सोपं नव्हतं. एक अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळाले. तोपर्यंत धावा मिळाल्या त्या 2. दुहेरीनं ओव्हर नंबर 3 देखील संपले आणि ओव्हर नंबर 4 देखील संपले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 आकड्यावर. एक चांगली सुरुवात आहे खरं तर टॉस जिंकल्यानंतर. 48 ऑन बोर्ड. 20 धावा आलेल्या ओव्हर नंबर 4 मध्ये. आता एका षटकाचा खेळ शिल्लक आहे. भरत पवार यांच्या वतीनं पारितोषिक येत आहे. खरं तर अमित तुपे यांच्यासाठी एक षटकारासाठी 200 रुपयांचा कॅश प्राईज. 3 लगातारचे षटकार जर आले तर 2000 रुपयांचा कॅश प्राईज. चार षटकारामध्ये धावसंख्या येते 48 आकड्यावर. अंतिम एका षटकाचा खेळ बाकी आहे. संदेश घरतला वगळता प्रत्येक गोलंदाजांना एक खराब गोलंदाजी केली या मॅच मध्ये. संदेश घरतनं अवघ्या 2 षटकांमध्ये धावा खर्च केल्या त्या फक्त आणि फक्त 11 धावा खर्च केल्या आणि बाकी 2 षटकांमध्ये टोटल धावा आलेल्या आहेत त्या 37 आणि त्याच कारणास्तव 48 धावा आहेत 4 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 5 लागतोय षटक. डेथ ओव्हर ऑफ दिस मॅच 5व्या षटकामध्ये आलेला आहे गोलंदाजी मार्कवरती. शैलेश आलेला आहे बॉलिंग मार्कवर. शैलेश पवार. हॅलो 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 हॅलो. पहिलाच बॉल पाठीमागून जाऊन मारण्याचा प्रयत्न आहे लॉंग स्टॉप मध्ये. बाईच्या स्वरूपामध्ये 4 धावा येत आहेत. सर 1 मिनिट. बॅट कट आहे का? हा बॉल डेट असेल. बॅट कट असेल तर क्रीजच्या मागे जाऊन बॅटिंग केली आहे त्यामुळे नियमानुसार आता नवीन नियमानुसार हा बॉल डॉट असेल. डेड असेल डेड. निश्चित फलंदाजाचा फुटवर खरं तर यष्टांच्या मागे होता आणि हा नियम आहे खरं तर क्रिकेटचा देखील. डेड बॉल नेहमीच असतो पंच. हा नियम आहे खरं तर क्रिकेट मधील. निश्चित या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. ॲज अ प्लेअर तुम्हाला या गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. स्विच हिट केलाय. मिस हिट झालेला आहे स्विच हिट आणि तिथे कॅच देखील ड्रॉप केलेली आहे. गलीमध्ये कॅच ड्रॉप आणि 1 मिळते धावफलकावरती. धावसंख्या पोहोचली ती 49 आकड्यावरती. एका बॉलचा खेळ संपलेला आहे. स्लॉकचे षटक येणाऱ्या अंतिम स्लॉकच्या षटकामध्ये येणारी प्रत्येक धाव अतिशय महत्वाची. दुसरा बॉल स्टेप आउट करून फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या आतल्या कडेला लागतोय. लॉंग लेग मध्ये बॉल निघालाय. एकच धाव मिळते. अमित तुपे स्ट्राईक सोडणार नाहीयेत कारण या 4ही बॉलमध्ये एक मोठ्या फटक्याची नितांत गरज आहे फायटिंग स्कोर उभारण्यासाठी. सन्मानजनक धावसंख्या तर उभारली खरं तर हरेश्वर 11 50 धावा आहेत. अर्धशतकीय धावा धावफलकावर. धावांचा अर्धशतक बनलंय. अप्रतिम फटका यावेळी हुक केलाय पाठीमागे डीप फाईन लेग मध्ये. अमित तुपेच्या बॅट मधून हा षटकार येतोय.
दुसरा षटकार या स्पर्धेमध्ये येतोय. बागपूरला जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची कडाय आणि फलंदाज होतोय बाद. एक षटकार ठोकत पुन्हा परतीच्या दिशेनं मात्र आपण पाहतोय अमित तुपे देखील बाद होत आहेत. धावसंख्या पोहोचली आहे ती टोटल 56 आकड्यावरती. अब तक 56. एक मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल केलेली आहे खरं तर हरेश्वर 11 देखील. दोन बॉलचा खेळ शिल्लक आहे. भरत पवार यांच्याकडून 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज. आणि एक जर षटकार आला 2 बॉलमध्ये तर 500 रुपयांचा कॅश प्राइज. बॅटर मैदानाच्या आतमध्ये समाधानसाठी सुवर्ण संधी आहे. लिव्ह करण्याचा प्रयत्न आहे. रनआउटच्या स्वरूपात बाटर इथे बाद होतोय. आता एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावर. $56 ऑन बोर्ड. अंतिम एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. 56 धावा धावफलकावरती. बॅटर न्यू मैदानाच्या आतमध्ये मंगेश गेलेला आहे. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. अंतिम बॉल या पूर्वार्धाच्या खेळातील बाकी आणि 56 धावा धावफलकावरती. एक फायटिंग स्कोर तर उभारलाय खरं तर हरेश्वर 11 टॉस जिंकल्यानंतर. मोठा फटका येईल का अंतिम क्षणी? शेवट चांगला होईल का? क्रॉस द पॅट मारण्याचा प्रयत्न आहे. यष्ट्यांच्या समय बॉल गेलेला आहे. निर्धाव चेंडू आलेला आहे. पंच सांगतायत हे षटक देखील संपलेलं. टोटल मध्ये या लगेच. ऋग्वेद 11 आणि शौर्य 11 बोथ कॅप्टन्स रिक्वेस्ट यू जॉईन द टॉस बॉक्स. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस देखील करूयात. 57चं टार्गेट आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये. ते परी 11 संघाच्या विरोधात. त्याला फिल्डिंग सजवून घ्या टीम हरेश्वर 11.
57चं टार्गेट आहे येणाऱ्या 30 बॉलमध्ये. चला आपण दुसरे हॅलो हॅलो दुसरे जे खेळाडू आहेत हॅलो हॅलो रूप तुझे वंदिना साध शब्दांचे सजती मुखी तुझे नाम येती हात चरणांशी झुलती भक्ती तुझी करण्या देवा अज सर्वांग स्फूर्ती. श्री गणेशाच्या चरणी सर्वोत्तम नतमस्तक होतं हिंदवी स्वराज्याचे तीनही संस्थापक राजमाता जिजाऊ राजे शिवछत्रपती राजे शंभू यांना मानाचा त्रिवार मुजरा करतोय. तमाम क्रीडा रसिकांची मान्यवरांची खेळाडूंची आणि आयोजकांची रजामंदी समजून आजच्या या समालोचनाची सुरुवात करतोय. अर्थातच भव्य दिव्य स्पर्धा लढवली प्रीमियर लीग तरार क्रिकेटचा अनुभव तुमच्या मस्तीचा अगदी मी तर म्हणेल या ठिकाणी तुम्हाला त्याच पद्धतीची मस्ती मैदानात साकारायची आहे की ज्या अनुषंगाने तुम्ही गावच्या अस्मितेसाठी इतर ठिकाणी स्पर्धात्मक युग टेनिस जगतातलं जगत असता, परंतु आज मात्र स्वतःचं अस्तित्व सिद्ध करायचं आहे आणि या अस्तित्वासाठी चालू असलेली लढाई आपण पाहतोय. हरेश्वर 11 आणि परी 11 यांच्या विरोधातली लढाई आपण पाहतोय आणि चला व्हॉलेंटियर आपण बाउंड्री लाईन ताबा घ्या विनंती आपणास. आणि त्या अनुषंगाने जर तुम्ही पाहायला गेलं तर या ठिकाणी मात्र एक दैदिप्यमान सोहळा तुमच्या भेटीला जरूर आलाय. आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करायचंय. उद्या गावाच्या अस्मितेसाठी लढाई असेल परंतु इथे सिद्ध करावं लागेल स्वतःला. तर या मॅचकडे सुरुवातीला आपण पाहिलं हरेश्वर 11 ची बॅटिंग आली. बॅटिंग साकारत असताना मात्र तब्बल धावफलकावरती धावा कमावल्या 56 आणि विजयासाठी मात्र टार्गेट सेट केलं गेलंय 57 धावसंख्येचं. मी तर म्हणेल थोडीशी धावसंख्या तुटपुंजी आणि तितकी अगदी प्रेशराईज सुद्धा पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी जाऊयात. मी बरीचशी चर्चा या स्पर्धेबद्दल करेल कारण अनेक स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेचं औचित्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. लाजवाब अगदी ऑक्शन 16 सुद्धा फार दिमागदार पद्धतीत पाहायला मिळाला होता. या स्पर्धेचा तुम्ही विचार करायला गेला तर सगळ्यात पहिला बॉल यावेळी सलामीची जोडी मैदानात आहे. स्ट्रायकर एंडवरती अक्षय, नॉन स्ट्रायकर एंडवरती संदेश गरत तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज कमलाकर. ओपनिंग केली होती या बाटाने मैदानात. बॉल यस आउटसाइड द ऑफ स्टंप इज वाईड. पहिलीच नजर लावून घेतली गेली आहे ती कमलाकरच्या माध्यमातून. 57 धावसंख्येचं टार्गेट असताना नेक्स्ट मॅचचा कॉल येईल शौर्य 11 आणि ऋग्वेद 11. चला टॉस करण्यासाठी आपण टॉस केला जाईल या ठिकाणी. इथे 4 धावा जरूर येतील. सुरुवात फार चांगली झाली परी 11 संघाची. मी म्हटलं ना की शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 5 षटकांमध्ये 50 धावा असणं अपेक्षित आहे. संघर्षाची एक मर्यादा पाहायला मिळेल. परंतु यावेळी 57 धावसंख्येचं टार्गेट थोड्या अतिरिक्त धावा सुद्धा आहेत. परंतु पहा बॅटर अक्षय सध्या मैदानात एक चांगली बॅटिंग साकारण्याचा प्रयत्न करतोय. कमलाकरने पहिल्या बॉलवरती जी चुकी केली त्या चुकीवरती मात्र 4 चान लावलेत. कारण येणारा पुढचा बॉल त्याने चौकारात कन्व्हर्ट केला. स्क्वेअर लेग रिजनला फटका होता. चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आहे. अगदी चेसिंग गेम त्याच्या माध्यमातून मैदानात केला जातोय.
चांगला बॉल, वॉट बॉलिंग अटॅक, जबरदस्त पॉवरफुल युटर्न देतोय पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजीला कमलाकर. जमीनची बाजू आहे सध्या मैदानात मी तर म्हणेल, कारण ज्यावेळी वाईड आला चौकाराला एक कॉन्फिडन्स लेवल ढासायला पाहिजे होती, परंतु ती झाली नाही आणि त्या अनुषंगाने एक दर्जेदार बॉल वेगावरती स्वार. आणखी एक चांगला बॉल, यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट बॉलची संगत आहे. कमलाकरने जर विकेट नोंदवली तर 200 रुपयांचं कॅश प्राइज. षटकार मारला तर मला वाटतं अक्षयला 200 रुपयांचं कॅश प्राइज वैभव दगडे यांच्याकडून, हरकत नाहीये. अविनाश यांच्याकडून षटकारासाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज. क्या बात आहे. खरं म्हणायला गेलं तर संध्याकाळपर्यंत ही मजा तुम्हाला कायमस्वरूपी पाहायला मिळेल. चांगला फटका, यावेळी पुलर लेंथ अक्षय. जमीनची बाजू नाहीये मैदानात, या बॉलवरती फ्रंट फुट वरती येऊन पदल आले ते साकारायचं होतं, फक्त स्टेप घेतली आणि त्याच्यानंतर मात्र फटका घेण्याचा प्रयत्न तुम्ही केला आणि त्या अनुषंगाने जर पाहायला गेलं तर इथे हा मोठा फटका अर्जित करता आला असता, परंतु इथे मात्र सिंगल वरती कॉन्सन्ट्रेट आहे. वरती आपण पाहतोय संदेश करत आपण पाहतोय. अविनाश यांच्याकडून षटकाराला 500 ते तुम्ही लावत राहा, काही हरकत नाहीये. चांगला फटका, यावेळी मात्र गॅप शोधण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग पाहायला मिळत होती आणि दरम्यान सिंगल या ठिकाणी कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टोटल काहीशी पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 7 आकड्यावरती. 7 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. फर्स्ट ओव्हरचा खेळ सध्या मैदानात चालू आहे. भानुदास मिसाल यांच्याकडून जर विकेट नोंदवली तर कमलाकर साठी 200 रुपयांचं कॅश प्राइज. भानुदास मिसाल इतक्या लांब बसू नका, जवळ या. वॉट अ बॅटिंग लाईन, काय बॅटिंग सध्या मैदानात आहे. अक्षय नावाचं हे वादळ सध्या मैदानावरती स्थित झालंय, ज्याने स्पर्धेमधला विचार करायला गेला तर पहिल्या इनिंग मध्ये आपण बॅटिंग लाईन कडे जरा नजर टाकूया. मला तो खेळ अजूनही आठवतोय, परंतु जावी चर्चा आपण करणार आहोत. परंतु इथे टॉस कडे जाणार आहोत. ऋग्वेद 11 आणि त्याच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळेल ती मात्र शौर्य 11. चला टॉस केला जाईल. सगळं काय होईल, काळजी करू नका, कारण आजकाल तसा जमाना राहिलेला नाहीये. आज तुम्ही बाजारात गेला तर प्रत्येकाच्या खिशात किमान 500 ची नोट असते. काळजी करू नका प्रथमेश, सगळं काय होऊन जाईल. संध्याकाळपर्यंत एटीएम खुलं राहील. जाऊयात मॅच कडे. अर्थातच एक फार चांगली मॅच आपल्या भेटीला आहे. परी 11 आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय हरेश्वर 11. या दोन संघादरम्यानचा संघर्ष सध्या मैदानात. टॉस साठी मी मान्यवरांना विनंती करेल, आदरणीय सुरेशजी तुपे यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते केला जाईल टॉस. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती अद्यापपर्यंत 11 आकड्यावरती. 13 माफी असावी. 11 अगदी 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे सुद्धा आपण पाहतोय गोलंदाजीला सज्ज झालेला गोलंदाज प्रणव. नवीन निर्मिती सध्या लाडविलेकरांची सातत्यपूर्ण आता मैदानात पाहायला मिळेल. जुन्या आणि नव्यांचा खेळ साधला जाईल क्रिकेटच्या नावाचा सम्मेल. परंतु या ठिकाणी आपण पाहतोय स्विच करण्याचा प्रयत्न आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहायला गेलं तर इथे आणखी डॉट बॉलची संगत आहे. ऋग्वेद 11 टॉस जिंकलेत आणि फिल्डिंग स्वीकारले. सज्ज राहायचंय आपण. आदरणीय अनंत वाघमार यांना विनंती की आपण मंचावरती या. चांगला पटका यावेळी आपण पाहतोय. बॅटर्स संदेश
आणि त्याच्या बाटमधून डीप एक्स्ट्रा रिझनला खणखणीत नंदनीत ब्रँडेड चौकार डीजे. काटेकी टक्कर असताना मात्र धावसंख्येला एक उच्चांक जरूर पाहायला मिळतोय. आता जसे डॉट बॉल येतात तसा मोठा फटका सुद्धा मैदानात पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला फटका संदेशच्या बाट मधून बॉल दिशा देतोय अगदी केसी कॉलेजला आणि यावेळी मात्र येतोय संदेश ब्रँड सिक्सर आउट ऑफ दी पार्ट बिग ब्लास्ट. आला तर अविनाश बैलमारे यांच्याकडून संदेश साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. मी वाट बघतोय बाळा कधी बॅटिंगला येत आहेत. प्रश्न हा आहे की हे दोन्ही बॅटर बाद होत आहेत की नाही, कारण बाकीचे सगळे अगदी बॅटला तलवारी सारखी धार करून बसलेले आहेत. वाट बघतायत आमचा नंबर कधी येईल. चांगला फटका पुन्हा एकदा ऑन साइडला बॉल क्षेत्ररक्षक तैनात आणि यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने काहीशा धावा आपण पाहतोय जाऊन पोहोचल्या अद्याप. 2 षटकांचा खेळ संपला असताना 24 या आकड्यावरती 24 रन्स स्कोअर बोर्ड विदाउट लॉस आफ्टर 2 hours. अगदी जर तुम्ही पाहायला गेलो ना तर मला आजही आठवत आहे चर्चा मसलं सध्या हरेश्वर 11 मध्ये चालू आहे. मी आषाढचं मैदान कधी विसरणार नाही. त्या मैदानावरती नाईटची स्पर्धा गाजवणारा एकमेव माणूस होता तो म्हणजे लाडिवलेकरांचा लाडका भाऊजी. नरेशजी तुपे पोलीस पाटील आपण मंचावरती या. आपल्या या ठिकाणी सहर्ष स्वागत. कारण मला आजही आठवत होती मॅच बहुतांश बीडच्या विरोधात होती की काय. बहुतेक आषाढीची पहिली नाईट स्पर्धा पाहिली होती आपण. 1 बॉल 6ची गरज होती. बाजारपेठच्या विरोधात हा डेच्या स्वरूपात होती. मैदान आषाढीचा 24 धावा धावफलकावरती संदेश. आणि एकीकडे तुम्ही पाहायला गेलं तर भाऊजी ज्यांनी मात्र एक मोठा षटकार त्यावेळी लगावला होता अफलातून कर्जत बाजारपेठीच्या विरोधात. उदयजी पवार यांना विनंती की आपण मंचावरती या. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. कधी कधी होतं कमलाकर आता गोलंदाजी मार्क वरती आहेत. सांघिक कोड्यातलं 3रं स्पेल आणि वैयक्तिक 2रं. चांगला फटका कार्पेट. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट. फार खरं म्हणायला गेलं तर मजा येईल संध्याकाळपर्यंत. चुकी फिल्डरने केली, पत्त्यावर पडली ती फलंदाजाच्या. कारण एकीकडे मी तर म्हणेल ना की सहजरित्या दोन्ही बॅटर मधला एक तरी बॅटर बाद होणं अपेक्षित होतं. घडलंय मैदानात वेगळाच होता. ओव्हरथ्रोच्या धावा फार काही बरंच सांगून जातात क्रिकेटमध्ये. कष्टाला ओव्हरथ्रो किंमत नाही, कारण इथे तुम्ही धावून काढलेल्या आणि पटक्याने आणलेल्या धावा ज्या आहेत ना त्या महत्वपूर्ण असतात. परंतु ओव्हरथ्रोने गेलेल्या ज्या धावा आहेत तुमच्या पराभवाची कारण मीमांसा मैदानात त्या जरूर करू शकतात. चांगला बॉल. अक्षयला बॉल मी तर म्हणेल समजण्यात यश जरूर आलं होतं, परंतु टायमिंग जे प्रॉपर पाहिजे होतं ते आलं नाही मैदानात.
सातत्यपूर्ण आपण पाहतोय क्रिकेटच्या पटलावरती अनेक स्पर्धा लाडिवलीकरांनी गाजवलेल्या आहेत. आज स्वतःच्या घराच्या अस्तित्वासाठी, स्वतःच्या अस्तित्वासाठी, गावाच्या अस्मितेसाठी चालू असलेला हा संघर्ष. लाडिवली प्रीमियर लीग बॉल, वाह, व्हॉट अ कॅच, जबरदस्त लावण्य, चांगली कामगिरी सध्या. कमान डीजे. डीजे कमलाकरच्या डान्सची जरूर दाद देईल. बहुतांशी आज जर त्यांचा डान्स पाहिला ना, आज गावाची मजा आहे. मी तर म्हणेल गावचा सण आहे, उत्सव आहे. परंतु आजकाल कमलाकर साठी मला आजही आठवलं अमित तुपे, वैभव दगडे, कारण हल्दींसाठी फार मोठी ऑर्डर त्यांच्याकडे येऊ शकते. इतका अप्रतिम डान्स आहे. मला आठवतंय आजही प्रतीक पाटीलच्या हल्दी मात्र गाजवल्या त्या लाडिवलीकरांनी. न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. अजय कमलाकरच्या डान्ससाठी भानुदास मिसाल यांच्याकडे 100 रुपयांचं पारितोषिक आणि कॉमेंट्री बॉक्सला 2000 आलेत. जाऊयात मॅच कडे. ऑन फायर कमलाकर. राईट आर्म ओव्हर दी विकेटचा सातत्यपूर्ण मारा आपल्याला पाहायला मिळतोय मैदानात. त्या अनुषंगाने कमलाकरने गोलंदाजी हातात घेतली. पहिल्या षटक थोडंसं बाहेरला गेलं तर धावसंख्येचा विचार करायला तर पहिल्या षटकात कमलाकरकडून धावा आल्या होत्या 13 आणि त्या अनुषंगाने दुसरं षटक आलं होतं प्रणवचं. एक छोटा खेळाडू परंतु मैदानात एक चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आली आणि अप्रतिम कमलाकरची जी विकेट कमलाकरने जी नोंदवली होती तो झेल सुद्धा आम्हाला ते प्रणवने टिपला होता. आमच्या समयात आपण पाहतोय अगदी कर्जत तालुक्यातील दोन्ही उभारते सितारे समालोचन जगतातले शिवम लोबी आणि त्याच समेत साई पिंपरकर. परंतु आज साई पिंपरकर यांच्याकडे स्कोररची फार महत्वाची भूमिका आहे. चांगला बॉल यावेळी आपण पाहतोय. डॉट बॉलची संगत आहे. इथे डॉट बॉल आलाय. डॉट बॉलच्या अनुषंगाने मात्र धावा तिथे स्थिरावलेल्या आहेत. आणखी एक दर्जेदार स्ट्रोक हवाई अल्ला जरूर चढवलाय आणि इथे मात्र विकेट येईल. तीन ओव्हरचा खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 26 या आकड्यावरती.
अगदी लागल्या गेल्या 3 षटकांचा खेळ संपलाय आणि पाहायला गेलं तर अद्यापपर्यंत 4 विकेटचं पतन 2 विकेटचं पतन पाहायला मिळालंय. परंतु आता एकीकडे आपण पाहतोय येणारे 12 बॉल आणि 31 धावसंख्येची गरज आहे. एकतीस धावसंख्येची गरज आहे आणि गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज लवेश आपल्याला पाहायला मिळतंय. प्रणयने दर्जेदार गोलंदाजी केली. कमलाकरने तिच्यावरती 4 छान जरूर लावलेत, कारण तिसरं षटक कमलाकरचं या मॅच मधलं बरंच काही सांगून गेलं. अगदी आपण पाहतोय आता समोर बॅटर अजयला पहिला बॉल फेस करायचा आहे, तो लवेश या गोलंदाजाचा. कमान ऑन फायर. आदरणीय महेंद्र बासे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. परी 11 संघाला अगदी आता मी तर म्हणेल कात्रीत पकडलंय. कमलाकरच्या गोलंदाजीने सामन्याला युटर्न दिलाय. लवेश मात्र आता चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतोय. बॉल डॉट आलाय. बॅटची कडा जरूर घेतली होती, परंतु यावेळी जर विचार करायला गेलं तरी इथे डॉटची संगता झाली आहे. पुलर लेन फुलटॉस बॉल आणि त्याच्यावरती रणनीती आखली जाते. यावेळी मात्र सिंगल कंप्लीट होईल. हे क्रिकेट आहे. कधी कधी क्रीजचं माप हे थोडं प्रमाणात जर चुकलं तर मात्र गोलंदाजाच्या पराकाष्ठेची कामगिरी मैदानात पाहायला मिळते. परंतु या ठिकाणी पाहायला गेलं तर फुलटॉस बॉल होता, समाचार अजयला घ्यायचा होता. तदनंतर आपण पाहतोय रुपेश हा बॅटर आता ऑन स्ट्राईक. लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन सध्या परिहिरवण संघाचं पाहायला मिळते मैदानात सातत्यपूर्ण. गोलंदाज लवेश ऑन फायर. 2 बॉल या ठिकाणी गोलंदाज लवेशचे संपलेत. चौथा षटक. तुम्ही जर टाइमपास केला तर मला वाटते पुढच्या फेरीतले सामने अगदी पुढच्या मॅच पासून 3 ओव्हरवरती आणावे लागतील. आणखी एक चांगला बॉल. यावेळी मात्र डॉट बॉल येतोय. येणारे 9 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे. प्रति आता विचार करायला गेलं तर 300च्या स्ट्राईक रेटने मात्र धावा कोटायचे आहेत. चांगला फटका. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक तैनात होईल. डीपला बॉल, तोपर्यंत सिंगल कंप्लीट. इक्का दुक्काने आता परी 11 संघासाठी काही होणार नाहीयेत. बॅटर आपण पाहतोय रुपेश, ज्याने लाडक्या भाऊजींचा झेल टिपला होता मैदानात. काय दंगा केला होता तो झेल टिपत असताना पहिल्या इनिंग मध्ये. अप्रतिम गोलंदाजी सुद्धा लवेशची सध्या मैदानात चालू आहे. इथे काय घडलंय, किपरच्या डोक्यावरून बॉल निघाला होता. स्लिपचा खेळाडू मात्र चुकी करताना दिसून आलाय. बॅकअप चांगला आला होता, परंतु झेल होणं अपेक्षित होतं. प्रयत्नांना यश आलं नाही, परंतु सिंगल वरती रोखलाय. सिंगलच्या मदतीने मात्र टोटल काहीशी पुढे सरकले, जाऊन पोहोचले अद्याप पर्यंत 29 रन्स स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. चांगला फटका. यावेळी उंचीवरती बॉल. फॉलो थ्रू मध्ये लवेशने टिपले झेल. परतावा लागेल रुपेश नावाच्या बॅटरला. 1 मोर विकेट डाऊन. विकेट नंबर 3 बॅक टू डग आउट. टोक डीजे.
पवार. येणारे 6 बॉल आणि 28 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, याची आपण नोंद घ्या. सगळ्यांनी इथे टेबलवरती मोबाईल ठेवताना विचारपूर्वक ठेवा, कारण आमचं काही त्याच्याकडे लक्ष नसतं. आमची जबाबदारी नाहीये ती. चला जरा स्पीडअप करा, टाइमपास पार होतोय. परी 11 जर विजयी झाली तर आदरणीय अविनाश बैलवार यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. आणखी एक डॉट बॉल. सामन्यातली कलाटणी पाहायला मिळते. आता औपचारिकता शिल्लक असेल बहुतांशी. हरेश्वर 11 ने या सामन्यातली पकड मात्र मजबूत केली आहे. चांगला बॉल, चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. ईश्वर आपण पाहतोय, लाडके भाऊजी लाडिवलीकरांचे 50 पार झाली वाटतंय, परंतु काही क्रिकेटची आवड कमतरते देत नाही. ही तर सिंगल कंप्लीट झाली आहे. आणखी काही बॉलचा थरार बाकी असेल. तदनंतर ऋग्वेद 11 आणि शौर्य 11 आपण तयारीत राहायचंय. टायमिंग नुसार केलं तर मला वाटते 5चे पण कंप्लीट होतील, परंतु तुम्ही पार मॅचेसला विलंब लावताय. भानुदास सर ते कमेंट्री बॉक्स चांगला फटका यावेळी इथे फटका सजवलाय. बॉल आउट ऑफ दी पार्ट. देर आहे दुरुस्त उशिराने सुचलेलं शहाणपण यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. शैलेश पवार गोलंदाज शैलेश पवारला इथे विचारतोय परी 11 ला कुठे नेऊन ठेवलं होतं शैलेश पवारला, ज्याच्या बॅटमधून उशिराने षटकार आलाय. लास्ट बॉल ऑफ दिस मॅच. सामना अगदी विजयी पताका झलकवली जाईल ते आता हरेश्वर 11 या संघाकडून. हर घर महादेवचा आवाज आता या ठिकाणी गरजलाय. अगदी विजयी पताका या ठिकाणी झलकवले ते मात्र हरेश्वर 11 या टीमने. अभिनंदन टीम हरेश्वर आणि त्या समेत पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा परी 11 संघाला. चला शौर्य 11 आणि त्याच्या विरोधात ऋग्वेद 11. जो काही निर्णय आहे टॉस जिंकलाय ऋग्वेद 11 ने स्वीकारले. मला वाटतंय फिल्डिंग. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा मानकरी वन अँड ओनली सगळ्यांना माहित झालं. चला या